मिरजेत हॉटेलमध्ये तलवार कोयत्यांचा नंगानाच, मतीन काझी आणि हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न, दोघे जण जखमी। मिरज टाकली रस्त्यावर हॉटेल रस्ता येथे रात्री कोयता आणि तलवारींचा नंगानाच करत दहशत माजवण्याचा प्रयत्न रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केला आणि हॉटेलची तोडफोड करून नुकसान केल्याची ही घटना समोर आली आहे। मतीन साहेब पीर चमन मलिक उर्फ काझी आणि हॉटेल रस्त्याचा मॅनेजर दयानंद कडलगीकर यावर रात्री हॉटेलमध्ये हल्ला झालेला आहे। शिव अथनीकर, सोहेल नदाफ, अमन गोधड आणि इतर 2 असे हल्लेखोरांची नावे आहेत। पिंटू सय्यद यांचे पूर्वी वाहनाचे सर्व्हिसिंगचे काम केलं होतं। सदर कामाचे पैसे त्याला मिळाले नव्हते। या कामाचे पैसे अमन गोधड हा मागण्यास गेला असता त्यांच्यामध्ये वाद झाला आणि सदर कारणावरून अमन गोधड, शिव अथनीकर, सोहेल नदाफ यांनी तिथे हजर असलेल्या हॉटेल मॅनेजर दयानंद कडलगेकर यांच्या हातावर कोयत्यानं वार करून जखमी केलेला आहे आणि त्या ठिकाणी हजर असलेला मतीन चमन मलिक याच्या हातावर कोयत्यानं हल्ला झाला आहे आणि या प्रकरणी मिरज शहर पोलिसात शिव अथनीकर, सोहेल नदाफ, अमन गोधड आणि त्याच्या इतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।